तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जसं की आपण सर्वच जाणतो, स्वतंत्रता दिवस आपल्यासाठी किती अमूल्य आहे. आपण हे कधीच विसरू शकत नाही. याच दिवशी आपला देश अन्यायकारी ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वतंत्र राष्ट्राचे आपण नागरिक बनलो होतो. स्वातंत्र्य दिवस हा भारताचा विशेष महत्त्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक 15 ऑगस्ट इसवी सन 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी आपण करतो. जसे की आपण सर्वच जाणतो, इंग्रजांनी भारतावरती राज्य केले. मग कसा होता भारताचा स्वातंत्र्य लढा? भारताचा स्वातंत्र्य लढा ही भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतर युनायटेड किंगडमचं आधिपत्य घालवून स्वतंत्र स्थानिक सरकार बनवण्यासाठीची चळवळ होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराच्या निमित्तानं भारतात आपला वसाहतवाद रुजविला. इसवी सन 1757 ते इसवी सन 1857 असा हा प्रदीर्घ काळ होता. त्यानंतर भारतावर व्यापारी अंमल प्रस्थापित केल्यानंतर ब्रिटिश साम्राज्याचे वर्चस्व भारताच्या उपखंडात प्रस्थापित झाले. इसवी सन 1857च्या स्वातंत्र्य समरानंतर पुन्हा इसवी सन 1947 सालापर्यंत भारतीय नागरिकांनी देशावरील ब्रिटिशांचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी 90 वर्ष संघर्ष केलेला आहे. जगातील सर्व वसाहतवादी सत्तांच्या विरोधात भारतीय क्रांतिकारक लढले आहेत. या सर्वांच्या संघर्षातून आणि बलिदानातून 15 ऑगस्ट 1947 रोजी अंतिमतः भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारतावर राज्य केलेल्या ब्रिटिश सरकारचे आगमन कसं झालं याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया. पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा इसवी सन 1498 साली समुद्रमार्गे कालिकत बंदरात आला. व्यापाराच्या विस्तारासाठी त्याच्या मागोमाग डच, फ्रेंच यांनीही भारतीय उपखंडात प्रवेश केला. भारताच्या समृद्धीचे आणि संपन्नतेचे आकर्षण जगभरातील सर्वच साम्राज्यांना होते. सुरत येथे इसवी सन 1613 साली डचांचे पहिले व्यापारी केंद्र उभारले गेले. त्यांच्यानंतर भारतात प्रविष्ट झालेल्या ब्रिटिश व्यापारी वर्गाने फ्रेंच आणि पोर्तुगीज यांच्याशी संघर्ष केला. परकीय आक्रमक सत्तांनी भारताच्या निरनिराळ्या प्रदेशात आपले पाय रोवायला सुरुवात केली होती. मोगलांचे आक्रमण ही सुद्धा एक विशेष घटना भारताच्या इतिहासात नोंद घेण्याजोगी आहे. मोगलांची सत्ता 18व्या शतकाच्या मध्यात संपुष्टात आली आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांनी या संधीचा फायदा घेतला. इसवी सन 1857च्या उठावात भारतीयांचा पराभव करून ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीचं वर्चस्व भारतात प्रस्थापित केले आणि त्या जोरावर 18व्या शतकातही ब्रिटिशांनी भारतावर आपलं वर्चस्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात यशस्वीही झाले. 1857चं स्वातंत्र्य युद्ध किंवा स्वातंत्र्य समर ब्रिटिशांच्या व्यापारामुळे आणि वसाहतवादी धोरणामुळे त्यांची भारतावर स्थापन झालेली सत्ता मोडून काढण्यासाठी इसवी सन 1857 साली भारतीयांनी उठाव केले. इंग्रजांनी भारतीय नागरिकांवर लादलेल्या प्रक्षोभक कायद्यामुळे भारतातील प्रजेचा असंतोष वाढत होता. रावसाहेब पेशवे, तात्या टोपे, मंगल पांडे
झाशीची राणी लक्ष्मीबाई अशी काही विशेष नावे या उठावाशी संबंधित आहेत. हा उठाव अयशस्वी ठरला. हा उठाव अयशस्वी ठरला असला तरी त्यांच्या झुंजार पराक्रमानं भारतीय इतिहासात मोलाची भर घातलेली आहे. या लढ्याच्या अपयशाची परिणिती म्हणून ब्रिटिश राणीचा अंमल भारतावर सुरू झाला. बंगालची फाळणी आणि वंगभंग चळवळ. इसवी सन 1905 साली लॉर्ड कर्झन यानं बंगालची फाळणी केली. पूर्व बंगाल आणि आसाम हे प्रांत एकत्र केले आणि दुसरीकडे पश्चिम बंगालची स्वतंत्र रचना केली. त्याच्या या कृत्यामुळे भारतीय नागरिक संतप्त झाले. रवींद्रनाथ टागोर यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला होता. या फाळणीच्या विरोधात भारतीयांनी 1908 साली वंगभंग चळवळ सुरू केली. वेळोवेळी देशभक्तांनी केलेल्या चळवळी ह्या उल्लेखनीय आहेत. देशातील युवकांना विशेषतः देशभक्तीचे महत्त्व पटवून देण्यासाठी अनेक व्यक्तींनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आणि आपल्या कार्यातून देशातील नागरिकांना आवाहन केले. स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, रवींद्रनाथ टागोर, भगिनी निवेदिता, लाला लजपतराय, सय्यद अहमद खान, बंकिमचंद्र चॅटर्जी, दादाभाई नौरोजी यांसारख्या अनेक व्यक्तींचे योगदान महत्वाचं ठरलं आहे. लाल बाल पाल ही त्रयी म्हणजे लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांनी या सर्व क्रांतिकार्याची धुरा पेलली असे म्हणायला प्रत्यवाय नसावा. लोकमान्य टिळक यांना मंडाले येथे झालेली राजद्रोहाच्या आरोपासाठी जन्मठेप, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना झालेली अंदमानच्या काळ्या समुद्रावरील जन्मठेप या ऐतिहासिक घटना स्वातंत्र्य संग्रामात महत्वाच्या ठरल्या आहेत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाच्या काही गोष्टी म्हणजे मिठाचा सत्याग्रह, स्वदेशी चळवळ आणि असहकार चळवळ. मिठाचा सत्याग्रह. ब्रिटिश सत्तेचा भारतावरील अंमल मोडून काढण्यासाठी भारतात पद्धतशीरपणे आणि नियोजनपूर्वक चळवळ आखली गेली. यांच्या धुरीणांनी समाजाला आवाहन केले आणि भारताचे नागरिक स्वतःच्या प्रेरणेने या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले हे याचं वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाने केले गेलेला दांडी येथील मिठाचा सत्याग्रह हा याचेच एक उदाहरण आहे. गांधीजी हे लंडन येथून बॅरिस्टर म्हणून शिक्षण संपादन करून परत भारतात आले. त्यांच्या अहिंसेच्या तत्वाला अनुसरून त्यांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लोकांना संघटित केले. मिठाचा सत्याग्रह किंवा ब्रिटिश राजवटीशी असहकार चळवळ या चळवळी त्यांच्या नेतृत्वाने झाल्या. स्वातंत्र्य प्राप्त करण्यात अशा चळवळींना थेट यश आले नसले तरी त्यामुळे देशातील नागरिकांत स्वातंत्र्याची जाणीव वाढण्यात अशा चळवळींचे योगदान अत्यंत महत्वाचं ठरलं आहे. स्वदेशी चळवळ. परदेशी मालावर भारतीयांनी बंदी घातली आणि स्वदेशी मालाचा पुरस्कार करण्याचं भारतीय नागरिकांना आवाहन केलं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुण्यात परदेशी कपड्यांची होळी केल्याची घटना इतिहासात महत्वाची मानली जाते. लोकमान्य टिळक यांनी स्वदेशीचे व्रत घेण्याचे लोकांना आवाहन केले. भारतीय उद्योगांना चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. याद्वारे ब्रिटिशांच्या जुलुमाला विरोध करण्याचे शिकस्तीचे प्रयत्न करून भारतीयांनी आपला असंतोष व्यक्त केला. या चळवळीनं संपूर्ण भारतातील क्रांतिकार्याला जोर वाढला. स्वराज्य, स्वभाषा, स्वदेशी या सूत्रांनी भारतीय नागरिकांमध्ये प्रेरणा जागी ठेवण्याचे कार्य या चळवळींनी केले आहे. असहकार चळवळ. ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या सरकारी संस्था, न्यायालय यांवर बहिष्कार घालणे, कर न भरणे, शैक्षणिक संस्थांवर बहिष्कार घालणे अशा विविध मार्गांचा अवलंब करून भारतीयांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध आपला विरोध दर्शविला. कित्येक क्रांतिकारकांच्या रक्ताच्या बलिदानावरती हे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे.
डिसेंबर 1909 मध्ये अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनचा केलेला वध, 1929 मध्ये भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी इन्कलाब जिंदाबाद च्या घोषणा देत केलेला बॉम्ब हल्ला आणि या तिघांना मिळालेली फाशीची शिक्षा. आझाद हिंद सेना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून फॉरवर्ड ब्लॉक नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि ब्रिटिशांशी लढण्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांच्या प्रभावामुळे भारताने युद्धात सर्वतोपरी सहाय्य दिलं होतं. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळीही ब्रिटिश भारताला त्यात ओढू पाहत होते. तथापि सुभाषचंद्र बोस आणि अन्य काही भारतीय नेत्यांना ते मान्य नव्हतं. इसवी सन 1942 साली तत्कालीन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी ब्रिटिशांकडे भारताच्या स्वातंत्र्याची जोरदार मागणी करायला सुरुवात केली. छोडो भारत असे या आंदोलनाचे नाव होते. यामध्ये संपूर्ण भारतातून मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्तपणे लोकांनी सहभाग नोंदविला. भारतीयांचा संघर्ष ब्रिटिश सत्ता दडपू शकली नाही आणि क्रांतिकारकांच्या बलिदानातून भारताला स्वातंत्र्य मिळण्याची चिन्हे आता दिसू लागली होती. गव्हर्नर माउंटबॅटन यांनी जून 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तान अशी भारताची फाळणी जाहीर केली. भारतीय स्वातंत्र्य कायद्यानुसार 14 ऑगस्ट 1947 ला पाकिस्तान या नव्या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व मिळालं. थोर क्रांतिकारकांच्या परिश्रमातून, बलिदानातून स्वतंत्र भारताचा दिवस नागरिकांना पाहायला मिळाला. भारत स्वतंत्र झाला. 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक झाला. भारताची राज्यघटना तयार करण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा वाटा होता. प्रजासत्ताक भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे होते. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले जनगण मन हे भारताचे राष्ट्रगीत झाले, तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेले वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत म्हणून ठरवले गेले. भारतात सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिनाची सार्वजनिक सुट्टी दिली जाते. सर्व शाळा, महाविद्यालय, कार्यालयांमध्ये ध्वजारोहण व ध्वजवंदन असते. दिल्ली येथील लाल किल्ला या ठिकाणी भारताचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात व देशाला संबोधित करतात. याच दिवशी बहुतांश रेडिओ, दूरदर्शन व इतर वाहिन्यांवर देशभक्तीपर गाणी, कार्यक्रम आणि चित्रपटही पाहायला मिळतात. अनेक ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांच्या बलिदानानंतर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं आहे. हे स्वातंत्र्य आपल्याला अबाधित ठेवायचं आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो. जय हिंद, जय भारत.